भरती नव्हे अत्याचाराचा प्रयोग, महिला सुरक्षिततेपासून संविधानिक हक्कापर्यंत सगळेच धाब्यावर। 31 डिसेंबर, दारू, गोंधळ, गर्दी अशा दिवशी मुलींना परीक्षा केंद्रावर पाठवणं म्हणजे जीवाशी खेळ नाही का? महिला सुरक्षा प्रशासन झोपेत? माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समिती गट ड, सांगली यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने सादर केले लेखी निवेदन। सांगली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ड भरती प्रक्रिया म्हणजे केवळ आर्थिक लूट नसून महिला, मुली व गरीब उमेदवारांच्या सुरक्षिततेवर थेट घाला घालणारी अमानवी व्यवस्था असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे। या भरतीसाठी 1000 शुल्क आकारून बेरोजगार तरुण तरुणींची आर्थिक पिळवणूक करण्यात आलीच, पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महिला व मुलींना शेकडो किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्रे देऊन त्यांना एकट्याने प्रवासास भाग पाडण्यात आले। महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न। 31 डिसेंबर हा दिवस म्हणजे मद्यपान, गोंधळ, गैरवर्तन आणि रस्त्यावरील अराजकतेचा दिवस असतो। अशा दिवशी रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? मद्यधुंद लोकांकडून होणाऱ्या छेडछाडीला, अपमानास, अपघाताला जबाबदार कोण? आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली या संघटनेच्या ठाम मागण्या। 31 डिसेंबर 2025 रोजीची परीक्षा तात्काळ रद्द करा। आरक्षण तात्काळ लागू करून नव्याने भरती प्रक्रिया राबवा। मानसिक, आर्थिक, सामाजिक त्रासाबद्दल उमेदवारांना नुकसान भरपाई द्यावी। महिला आयोग, मानवाधिकार आयोग, लोकायुक्त यांच्याकडे तक्रार। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णायक लढा उभारण्यात येईल। उपस्थित पदाधिकारी प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव, संजय भूपाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख, संजय संपत कांबळे जिल्हाध्यक्ष, जगदीश कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल मोरे जिल्हा महासचिव, किशोर आढाव जिल्हा उपाध्यक्ष, किरण मोरे, राजू जाधव, मोहन गवळी, दशरथ गायकवाड, वैभव कांबळे, सचिन कांबळे, बापू वाघमारे, प्रतीक सदामते, प्रभाकर कांबळे, सतीश कांबळे, अक्षयकुमार कांबळे तसेच मोठ्या संख्येने पीडित उमेदवार उपस्थित होते। महिला सुरक्षितता, सामाजिक न्याय आणि संविधान आमच्यासाठी सौदा नाही, लढा अटळ आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि काही ड वर्ग पदाचे भरतीचे उमेदवार आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्यांच्याकडे काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या। सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील ड वर्ग पदासाठी ऑनलाईन अर्ज मागून घेतले होते आणि त्या ठिकाणी उमेदवारांना अर्ज भरताना पर्यायी सेंटर दिले होते। असं असताना मात्र त्या ठिकाणी पर्याय जे निवडले ते सेंटर न देता चुकीच्या ठिकाणी हजारो किलोमीटरच्या अंतरावर त्या उमेदवारांना पाठवण्यात आलेलं आहे। हजारो किलोमीटरच्या अंतरावर त्या उमेदवारांना जावं असं सांगितलेलं आहे। त्यामध्ये महिला आहेत, मुली आहेत, अनेकांची या ठिकाणी आर्थिक नुकसान तर होणारच आहे, शारीरिक नुकसान होणार आहे, मानसिक नुकसान होणार आहे। गोरगरीब, वंचित, कष्टकरी कामगार कुटुंबातली जे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी ह्या परीक्षापासून वंचित ठेवायचं आणि ह्या पदासाठी वंचित ठेवायचं हा खेळ, हा खटाटोप ह्या प्रशासनाच्या वतीनं आम्हाला दिसून येत आहे। जे काय IBPS ची काही एजन्सी आहे ते एजन्सी मार्फत या ठिकाणी भरती होत असल्याचे आम्हाला संबंधित जिल्हाधिकारीने दीन साहेबांच्याकडून समजतंय, परंतु IBPSने देखील ह्या जिल्हाधिकारी ड वर्ग समिती भरतीचे अध्यक्ष आहेत आणि सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिलचे अधिष्ठाता आहेत, ते सदस्य आहेत या भरतीचे आणि त्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून तात्काळ या ठिकाणी संबंधित जे काय हजारो किलोमीटर अंतरावर जे दिलेलं आहे त्या भरतीची एकतर स्थगिती आणावी किंवा ज्या उमेदवारांनी ज्या ठिकाणी सेंटर निवडलं ते सेंटर तात्काळ त्यांना लगेच तात्काळ देण्यात यावं आणि मगच भरती या ठिकाणी परीक्षा घेण्यात यावे अशी आम्ही त्यांना मागणी करतोय। असं नाही जर झाल्यास तर IBPS जी एजन्सी आहे किंवा जिल्हा मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे आणि संबंधित जिल्हाधिकारी वर्ग ड पदाचे यांच्यावर आम्ही चुकीच्या पद्धतीनं पारदर्शक कारभार ह्या भरतीमध्ये नाही दिसल्यास यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जर पारदर्शक कारभार जर नाही दिसल्यास येणाऱ्या काळात आम्ही उग्रपणे राज्यभर आंदोलन करू अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो।